हॅलो नमस्ते, कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवे. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ आहे रविवारचा. तर हा रस्ता कुठला आहे, कोणाकोणाला माहिती आहे कमेंट्समध्ये त्यांनी नक्कीच सांगा. ठरवून केलेला प्लॅन हा कधीच सक्सेस होत नाही आणि जोपर्यंत देवाने आपणाला आमंत्रण देत नाही तोपर्यंत आपण त्याच्या दरबारात जाऊ शकत नाही असं म्हणतात ना, ती खरी गोष्ट आहे. कारण माझं आळंदीमध्ये लग्न झालं त्यावेळेसच आम्ही विठुरायांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आमच्या लग्नाला 4था वर्ष लागलेलं आहे, तरी आणखी आम्ही पुण्यामध्ये असूनच आळंदीला गेलो नव्हतो. मग शनिवारी संध्याकाळी आमच्या दोघांच्याही मनामध्ये अचानकच दर्शनाला जाण्याचं मनामध्ये आलं. त्यानंतर आम्ही अचानकच प्लॅन केला आणि सकाळी उठून घरातील सर्व कामे आवरून आळंदीला पोहोचलो. तर तिथे गेल्यानंतर आळंदीची वारी असल्यामुळं प्रचंड गर्दी होती. त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलो आणि बाहेर आलो. नंतर तिथे बघतो तर काय, माणसं देखील फुगडी घालत होते. ते बघून तर एवढं भारी वाटलं, अगदी मन प्रसन्न झालं. असं वाटत होतं तिथेच थांबावं, पण पाऊस चालू होता. नंतर तिथून आम्ही भीमा इंद्रायणी नदीकडे जाण्यासाठी निघालो. तिथे गेल्यानंतर आम्ही काही फोटो पण काढले त्या कॅमेरेवाल्याकडनं. आणि तिथे गेल्यानंतर हे बघा, आमचं शिवांश पाण्यामध्ये किती एन्जॉय करतोय. आणि तो पाण्याला घाबरेल असं वाटत होतं मला, पण तो पाण्याला बिलकुलच घाबरला नाही. आणि आम्हीही तिथे हातपाय धुतलो आणि पुढे येण्यासाठी निघालो. तिथेच आळंदीमध्ये माझ्या मिस्टरांच्या मामी राहतात, तर आम्ही त्यांच्या इकडे गेलो. त्यांचं स्वतःचं पार्लर आहे आळंदीमध्ये. तर त्या पार्लरमध्ये गेल्यानंतर मामीची मुलगी आहे दीदी, त्यांनी त्याला मिरर पुढे बसवलं चेअरवरती. तर तिथेही तो मिररमध्ये बघून स्वतःला एवढा खुश होत होता, स्वतःकडेच बघून स्वतः स्माईल देत होता. त्याला खूपच भारी वाटत होतं तिथे गेल्यानंतर. आणि ही आहे आमची दिदू. दीदीचा स्वभाव एवढा भारी आहे की बस. आणि आम्ही गेल्या आम्ही तिला ओळखलंच नव्हतो. ती आली आणि अशी शॉकमध्ये आम्हाला बघत होती. आणि तिथं गेल्यानंतर मग मामीनी शिवांशला एक ड्रेस घेतला आणि तिथून मग आम्हाला गडबड होती म्हणून आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर आम्ही महाराजांचं दर्शन घेण्यासाठी थांबलो तुळापूरला. तुळापूरमध्ये पण आम्ही तिथे असलेल्या नदीमध्ये गेलो. तिथेही आम्ही हातपाय वगैरे धुतलो आणि तिथे माझ्या मिस्टरांचे फ्रेंड भेटले, ते त्यांना बोलत थांबले आणि मी पुढे आले. तिथे आल्यानंतर ही शिवांशनी मस्त पाण्यामध्ये एन्जॉय केला आणि आम्हीही मस्त हात पाय वगैरे धुतले आणि वर आलो. वर येताना मला असं वाटलं की शिवांश आणि शिवांशचे पप्पा बाजूला थांबून मला धप्पा देणार आहेत. त्यामुळं मी क्लिप चालू केली आणि हे दोघे मस्त पुढे निघून आले होते. आणि तिथेच हे बांधकाम काढायला चालू केलेलं आहे आणि पुढे आलो आम्ही. तर आजचा शेवटचा रात्र अशी महाराजांच्या दर्शनाने झाली स्वामींच्या. बाय.